मालकाच्या मकानाले एकही खंबा नाही आहे, है ना? मकान माहित आहे कोणतं आहे? महाराजांनी सुंदर भजन म्हटलं ना जी, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, ताऱ्याकडे बघावे या झोपडीत माझ्या. नाही, पेट्या आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. दारही नाही, खिडक्याही नाही, दोऱ्याही नाही, कुलपही नाही. नाही, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, होनावरी बोजा न या झोपडीत माझ्या. कशी झोपडी आहे? भूमीवर पडावो आकाश पांघरून घ्यावं. वा, आम्ही ब्लँकेट पांघरून घेतो, है ना? आम्ही ब्लँकेट पांघरून घेतो, आम्ही दुलई पांघरून घेतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गजानन महाराज, सावतोबा, गोरोबा, चोकोबा, ज्ञानोबा, तुकोबा हे आकाश पांघरून घेते. संतांची विभागणी करू नका. ज्यांनी संतांची विभागणी केली, ज्यांनी हा संत मोठा आहे ना तो संत लहान आहे असं म्हणलं, ते कीर्तनही नव्हे आणि ते कोणी संतही नव्हे, ते महाराजही नव्हे. समजून घ्या, कोणाच्या झाक्यात जाऊ नका. जे संतांना एकाच लाईनीत ठेवते आणि कधीच कोणाचा भेद करत नाही, समजून घ्या माणुसकीकडे वाटचाल सुरू झाली. आता हेच शिकवण्याची वेळ आलेली आहे, कारण की वावर आहे पडीत. मला असं वाटलं की झाले बुवा तयार, भागवत झाले आहे खूप गावागावात, तर झाले असन बा तयार. नाही होत नाही लवकर लवकर. दरवर्षाले वावर तयार करावंच लागते का नाही? पहा आता हे इथं तोरीचे खुटपट आहे. आता हे याच्यात पेरणार का, याले तयार करा लागते, याले सुद्धा तयार करा लागते. तसंच दरवर्षाले सत्संग गावागावात घडवा लागते. कारण पीक एक पीक निघालं का ते काढून कोण, मग वखरण कोण? म्हणजे या वर्षी ऐकलं म्हणून तुम्ही मजबूत झाले का असं आहे का? 6-7 महिन्यानं जो कचरा व्हायचा तो होतेच. आणि म्हणून वेळोवेळी गावामध्ये सत्संगाचा कार्यक्रम ठेवावा लागते. गोपाल कृष्ण भगवान की जय. कधी कधी असं वाटते गावागावाला अजी मागच्या वर्षीच तर कार्यक्रम झाला, काय दरवर्षी करा लागते? नाही, दरवर्षी करा लागते असं म्हणले. अजी महाराज मागच्या वर्षी चालते तुम्ही आमच्या गावले, याही वर्षी येऊन राहिले का? हो ना बाबा, काऊन नाही? फवारा मारा नाही लागन का? आहे ना बाई, फवारा मारा नाही लागन का तुमच्यावर? तुरीवर 4-4, 5-5 फवारे आले येते म्हणून. याच्यापेक्षा तर जबर आले आपल्यावर आहे. काही बोलायचं काम नाही, कठीण काम आहे. म्हणजे अहंकाराची अलीच आहे, मीपणाची अलीच आहे, गर्वाची अलीच आहे ना? असंच नाही का? दुसऱ्याला लहान समजण्याची अलीच आहे. मग हे अली मरण कसे? हे काही एंडोसल्फान नाही मरत. हे एक तर एंडोसल्फान पेला तर माणूसच मरून जाईल, पण ते अली काही मरत. ते फक्त नाश करू शकते संत विचार, भागवत कथा, रामायण, दासबोध, जे काही अजून संत महात्म्यांनी लिहून ठेवले आहे त्या ग्रंथात आहे. आपल्या जीवनाचं सुंदर बनवण्याची ताकद आहे का नाही? गोपाल कृष्ण भगवान की जय. मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे, मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे, सतत गाऊ दे, सतत गाऊ दे, सतत गाऊ दे, सतत गाऊ दे. मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे, मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. दुर्बल या हृदयातून, चंचल या चित्तातून, दुर्बल या हृदयातून, चंचल या चित्तातून, झुरझुर त्या नेत्रातून स्वरूप पाहू दे. मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे, मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे.
अंधाऱ्या निर्जनवनी विषयाच्या काट्यातून अंधारा निर्जलवनी विषयांच्या काट्यातून 84 गोट्यातून पार जाऊ दे. हे मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. मंगलमय नाम तुझे सतत गाऊ संतांची बोध धुळी लागो या देह कुळी. संतांची बोध धुळी लागो या देह कुळी. भक्तीच्या प्रेम जळी मस्त होऊ दे. मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. सन्मानस मनमानस मंदिरात मनमानस मंदिरात सिंहासन तव प्रशांत. सोहम ध्वनी गात गात रंगी रंगू दे. मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. भवसागर कठीण घोर षडरिपुही करती जोर. भवसागर कठीण घोर षडरिपुहे करती जोर. भवसागर कठीण घोर षडरिपुहे करीती जोर. म्हणून दरवर्षाला फवारा मारायला येऊन राहिले. भवसागर कठीण घोर षडरिपुहे करती जोर. तुकड्याची नाव पार स्थिर होऊ दे. मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. कसा आहे मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. पहा बरं देवाचं किती चिंतन केलं वंदनीय महाराजांनी. कोणी म्हणते वंदनीय महाराज देवाला मानत नव्हते बा, असेच कीर्तन करते कोणी कोणी करते का नाही. असा काय देव पडीत झाला करा, असा काही देव जगात आहेच नाही करा. अशा पद्धतीचे प्रबोधन कधी कधी कीर्तन होऊन जाते कुठं कुठं का देव नाही बा. अरे अरे कसे राजे हो, तो बोलवून राहिला चालवून राहिला, असे बोलून जाता कसे तुम्ही. मग काय सांगा तिकडे देवाले का बोललो म्हणून. गाडगे बाबाचं शोभलं त्या टायमाला, गाडगे बाबाचं शोभलं त्या टायमाला. त्यांची तेवढी तळमळ होती का लोक सगळं करते बा आणि वागत नाही म्हणून ते त्या कळवळ्यानं बोले. देव मानू नका असं नाही म्हणे जी, देवाले मानास लागते जी, त्याच्याशिवाय होते का. नाही तर इकडे बजेटच नाही लागत आपलं. हो जसं हे जेवण पाहिजे ना पोटाले, तसं या मेंदूले सुद्धा त्या परमेश्वराचे सगळ्याच गोष्टी पाहिजे, त्याच्याशिवाय नाही होत. देव नटला नाना परी नाना परी. देव नटला नाना परी भरुनी बुरला चराचरी भरुनी उरला चराचरी. देव नटला नाना परी हा रे हा देव नटला नाना परी धरुनी उरला उरला चराचरी 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 भरुनी उरला चराचरी. देव आहे देव आहे देव आहे देव आहे हृदयी मंदिरी शोधून पाये
उदयी मंदिरी शोधून पाय देव आहे देव आहे देव आहे देव आहे देव आहे देव आहे देव आहे. बाई प्रोफेसर आहे ना किती साधं भोळं काम आहे तिचं आहे ना. माय आता का नाही साधं नाही राहायचं. या जगात साधं नाही राहायचं. या जगात संतासारखं जर राहिलं ना तर लोक येले करते. मस्त प्रोफेसर बाईना मस्त राहायचं. आता काय तुया लय मस्त आहे ना काही. अरे मनच चांगलं पाहिजे आपलं. अंतकरण ज्याचं स्वच्छ आहे ना त्यानं मग चांगला मोठा ड्रेसही घातला तरी काही फरक नाही पडत. मोठ्या इमानानंही फिरला ना तर काही फरक नाही पडत बेटा. हाव त्यानं राहाव कारण तेवढे तुम्ही कमवता ना. राहायचं काही नाही. आता एक लक्षात ठेवायचं कोणी कोणी आदर्शाची मिरासधारी लाखातून एका कळते. कितीतरी संकटे साहूनी ती मग कळते आहे ना. आदर्शाची मिरास जो माणूस त्या मार्गात घातला ज्यानं विठ्ठल मात्रा घेतली तो असा जगते की देवा पाहिजे बाबा. एवढा नम्र होते एवढा नम्र होते एवढा नम्र होते की बापरे बापरे काय कठीण झालं ते. एवढा नम्र होते. आणि एकाला किती काही वेळा सांगा तो रोजच भांडते. गोपाल कृष्ण भगवान की जय. एखाद्याला किती काही सांगा तो नम्र व्हाले तर सोडास तो तुले उद्या पाहूनच घेईन म्हणते. काय कमाल आहे. एक एवढा नम्र होते एवढा नम्र होते. देवाले बी असं वाटते की तू काहून असा राहते रे. चाल मजबूत राह आता मी तुझ्या पाठीशी आहे. खूप हा ना. एक असा एक तसा एक साधा नाही नाही बराबर आहे बेटा. कारण ज्ञानानं हे अहंकार येते तो नाही आला पाहिजे म्हणून आपण सहज वागतो. नाही पण असंही नाही होत ना. आपण चांगलं राहिलं तरी अहंकार नाही आला पाहिजे असं मन बनवून टाकायचं. गोपाल कृष्ण भगवान की जय. याच गाडीमध्ये मोठ्या पण आपली नोय म्हणून याच. खूप सजाचं मस्त नटाचं बी मस्त पण कोणासाठी नाही म्हणायचं. मी प्रभू तुझ्यासाठी नटतो आणि माझ्या मालकासाठी नटतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. इथं नटालेही मनाई नाही वागायलाही मनाई नाही पण कोणासाठी नटायचं आहे एवढं मात्र लक्षात घ्यायचं आहे का नाही. बस झालं. बाकी काय आहे. इथे आनंद घ्यायचा आहे. इथला आनंद डबल घेता येणार नाही. इथला आनंद डबल घेता येत. तुम्हाला असंही वाटत असेल महाराज मग आम्ही आमच्या मालकाला कसं समजून सांगावं जी. आमच्या मालकाला समजून काय सांगावं. का हात कापून द्यावं त्याले का पाय कापून द्यावं का कान कापून द्यावं तवा तो व्यसनातून मुक्त होईल. हे तर तुम्ही लय म्हणजे असे निवडीक लोक येतात इथं बराबर निवडलेले. म्हणजे कसे की कुठेतरी त्या प्रभूशी पहिलेच तुमचं नातं जुळलेलं आहे. तेवढ्या दुरून येतात. कोणी बरं देऊन येते कोणी सुकडीमधून येते कोणी थकल्या थुकल्या माऊल्या ह्या अशा पराठीतून येते बिचाऱ्या. हलकं पडलं पाहिजे म्हणून. आता इथून असा वायरप लावा लागन आम्हाला एक दिवस. वाघ महाराज कधी काळात असलं ना तर इथून वायरप लावू बमलेश्वरी सारखा. मा बमलेश्वरीने बनवाया सुंदर बुडन खटोला. मा बमलेश्वरीने बनवाया सुंदर बुडन खटोला. लाए न जाए दर्शन कराए हो लाए न जाए दर्शन कराए मैया का अलबेला रे. माँ बमलेश्वरी ने बनवाया सुंदर बुडन खटोला. माँ बमलेश्वरी ने बनवाया इकडून पाणी नेन तिकडे पाणी भरण ते सुरूच आहे. तर हे पहा किती आनंद आहे याच्यामध्ये. 3-3 4-4 जण पाणी आणण्यासाठी. पहा असंच जर का तुम्ही पाणी आपल्या मायबापाला जर नेऊन द्यासाठी तळमळ झाली का जमलं भागवत घरी. गोपाल कृष्ण. पण ही तळमळ असायला पाहिजे. ही तळमळ असायला पाहिजे मालकासाठी. ही तळमळ असायला पत्नीसाठी. ही तळमळ असायला पाहिजे. ही तळमळ असायला पाहिजे आपल्या घरच्यासाठी. बस जमलं म्हणजे मग 5 वर्ष भागवत ऐकलं नाही तरी चालते तुम्ही. ते काय ते बिमारीच येते म्हणून दरवर्षाला करायला लागते. गोपाल कृष्ण भगवान की जय. दरवर्षाला यासाठी करायला लागते की बिमारी येतेच. तुम्ही वाल लावा. वाल लावला की त्याच्यावर मोह येते. ते मोह येत पडते ना तर धड शेंगा नाही खाऊ देत. त्याच्यावर जर फवारणी किंवा काही नाही केलं तर काय. अरे भाऊजी म्हणजे काय झालं आला रोग तसाच रोग आपल्यावर येते. काही ऐकलं नाही कानात काही आलं नाही पर संसाराचाच बाजार कानात आला
का ते रोग पडला समजा आपल्यावर, ते विसरून जातो आपण. आपण कशासाठी आलो याचा विसर पडला की रोग पडला आपल्यावर. म्हणून हे सत्संग, दुर्गा माता उत्सव, तुकडोजी महाराजा उत्सव, गजानन महाराज उत्सव, गणपती उत्सव, दुर्गा आपल्या पंढरीनाथाचा उत्सव, तुकाराम बीज, माऊलीची समाधी सोहळा, हे अनेक, भीम जयंती, राम जन्म उत्सव, कृष्ण जन्म उत्सव, नाही का, अण्णाभाऊ जयंती, बाबासाहेब जयंती, हे कायसाठी, शिवाजी महाराज जयंती, हे आपल्यावर पडलेला मोहा त्याले साफ करासाठी. गोपाल कृष्ण पडतेस मोहास पडते. या मोहा नाही तर का, मला सगळं समजते, हा मोहच होय, मोहाच होय, मी काही कमी नाही आहे, हा मोहाच होय. तर ह्या दूर काय नव्हते ह्या सत्संगामध्ये. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि म्हणून सुंदर असा विचार, सुंदर असं कार्य आपण सगळ्यांनी करत राहावं. भगवंताचं कार्य खूप मोठं आहे, प्रभूचं कार्य खूपच मोठं आहे. एवढं मोठं आहे की त्याला समजणे आहे. फक्त संत महात्म्याने याच्यासाठी आपल्याला सांगितलं की अति आपण त्याकडे घुसतो बा. कधी कधी मग असे वाहक महाराजासारखे म्हणा, आमच्यासारखे पोस्टमन कधी कधी सत्य सांगून चालले जाते. काहीच लपून सांगत नाही आम्ही काही लपून ठेवत नाही. लपून ठेवलं तर जे आहे ते तुमच्या समोर मांडून द्यायचं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. लपवाचं काय लय येतं, यानं काही आपल्याला लपून दिलं का? जर मालकानं आपल्याला लपून दिलं नाही तर या जनतेला आपण लपून द्यायचं नाही, मोकळ्या मनानं सांगून द्यायचं का तुझ्या घरची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक आंधळा होता, पण आपले डोळे असून सुद्धा काम करत नाही. कधी कधी एक व्यक्ती आंधळा झाला, त्याचा डोळा काढून टाकला. आंधळा झाला म्हणजे बेकार झाला, डोळा काढून टाकला त्याचावाला. डोळा काढला, ऑपरेशन केले, डोळा काढला, सगळं झालं, सर्व झालं. आणि त्याच्या घरचे लोक कुणातरी गावले गेले असं, त्यांच्या घरचे लोक कुणातरी गावले गेले. तो एकटाच माणूस होता. तर तो म्हणे बाबा आता काही आपल्यावाल्या इकडे बसायचं तिकडे बसायचं. तर तो दाट्यातच झोपला. दाट्यात हे आपले ते राहते ना, आपला दरवाजाचं काय म्हणते त्याला आपण, चौपट आहे ना, चौपट होती, त्या चौपटीवर डोकं ठेवलं आणि झोपला आपला. झोपल्यानंतर रात्री 10 वाजता सुमारामध्ये चोर आले. चोर आल्यानंतर आता अंदर घुसणार तर पहाजे, त्याचा तो प्लास्टिकचा डोळा उघडा होता. असा पाहतो. चोरानं त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं, बिनचत्ता आहे म्हणे, थोडा वेळ थांबून जाव. माग चालला गेला तिकडं. 12 वाजता आला, तरी पण डोळा मग असा पलटला, तरी डोळा चत्ताच होता. चोर म्हणे चत्ता माणूस आहे, चोरी काही जमत नाही, चालला गेला. योगायोगानं प्लास्टिकच्या डोळ्यानं चोरी वाचवली जी. गोपाल कृष्ण भगवान की. माणसं असूनही कोणाचा वट्टा बाहेर, कोणाची पायरी बाहेर, कोणाचा दरवाजा बाहेर, कोणाचा सज्जा बाहेर. अरे मशानघाट आपलं घर होय ना. कधी मयतीत गेल्यावर तिथं तर पाय सज्जा कालाच्या पहिले 1-2 फूट जागा सोडून द्यावं. आपलीच कापूस भरायला बंडी येते तिथं, आपलेच शेतकऱ्याची बैल येते. नाही रस्त्यावर जोर. एका गावले बाबा सज्जा बाहेर काढला, जिथं गाडीच आहे. एका गावले, गावाचं की नाव नाही सांगत, जाऊ द्या, काय भांडण लावायचं आहे का आपल्याला, हे करू द्या त्याच्या मनानं. सज्जा बाहेर काढला आणि 10 दिवसात माणूस मेला. ज्या ठिकाणी गाडी आहे आणि घरही समोर घेतलं. जी पायऱ्या तर एकदम रस्त्यावरच आणल्या. इंजिनियरला एवढं समजत नाही का, ठेकेदाराला एवढं समजत नाही का, बरं तुम्हाला एवढं समजत नाही का, आपली भिंत इथं आल्यावर पायऱ्या कुठं येईन. पायऱ्या एवढी पहिलेच 5 फूट जागा सोडून घर बांधा ना. पहा कशी आनंद भेटते. आम्ही चाललो घर रस्त्यावर आणि वैष्णो देवीला जातो. माय आलो मा लेके पूजा की थाली, जोत मन की जगाली, तेरी आरती उतारू भोली माँ. तू जो दे दे सहारा,
सुख जीवन का सारा तेरे चरणों पे वारो भोली माँ। हो माँ, हो माँ, हो माँ, हो माँ। लेके पूजा की थाली जोत मन की जगाली तेरी आरती उतारू भोली माँ। तू जो दे दे सहारा सुख जीवन का सारा चरणों पे वालो भोले माँ। हो माँ, हो माँ, हो माँ, हो माँ। सज्जा बाहेर काढला ना वैष्णोदेवी जम पायरी बाहेर काढली महादेव गडावरी गडन हो गडावर गडगा अन फुले रे नाता गड पाहुनी येते रडगा। गड पाहून येते रड कसा चढू चौऱ्या गडगा बोलना कसा चढू चौऱ्या गड कसा चढू चौऱ्या गडगा बोल बाबा कसा चढू चौऱ्या गड कसा चढू चौऱ्या गड कसा चढू चौऱ्या गड माझ्या कैलाशी चारा नागा महादेवा कसा चढू चौऱ्या गड माझ्या चढू चौऱ्या गड गा बोलना कसा चढू चौऱ्या गड गोटा गोटा पानी भोले भोलेनाथ भगवान की जय। गोटा गोटा पानी भोले गणाता नदी लागल पोहणी नदी लागल पोहणी नदी लागल पोहणी गा भोलेनाथा नदी लागल पोहणी नदी लागल पोहणी गा भोलेनाथा नदी लागल पोहणी नंदी लागल पोहणी नदी लागल पोहणी लागल पोहणी भोलेनाथा नदी लागल पोहणी नदी लागल पोहणी गा भोले बाबा नदी लागल पोहणी। नंदी पोयणी लागते म्हणते वट्टा बाहेर काढते काय कठीण परिस्थिती आहे कुठून देव पावणार आहे काही काही गावाले जाले रस्ते नाही गावात जर गाडी गेली वाघ महाराज आपली कीर्तन आले तर दुसरी जर आली तर कोणीकडे रिवर्स मारावं पता लागत नाही मशान घाटामध्ये पाहन तर आपल्यासाठी एकावर एक जागा आहे आता पेटला एक तर उद्या दुसरा त्याच्यावरच तिसरा त्याच्यावरच पण गावात वट्टे बाय एवढं साधं नाही समजत तुकडोजी मला ग्रामगीतेत ग्रामशुद्धी अध्यायामध्ये लिहिलाय ग्राम निर्माण कलामध्ये लिहिलाय ह्या ग्रामगीतेमध्ये सर्व शिकून राहिला ह्या अभ्यास होय आपलं पोरग इंजिनियर वकील झालं पाहिजे सकाळी 4 वाजता उठते माय पोट ट्युशनला जाणार आहे पोट कॉन्व्हेंटला जाणार आहे सकाळपासून पण पोरग ध्यानाले जाणार आहे एकही नाही उठत म्हणून ते वट्टे काढून राहिले बाहेर ध्यानच नाही केलं तर वट्टे नाही काढून तुम्हाला झोमणारच आहे माझ्या गोष्टी झोमू द्या मला काय तुम्हें मिर्ची लगी तो मैं क्या करूं नहीं मैं तो रास्ते से जा रहा था नहीं मैं तो झाड़ झूड़ कर रहा था वट्टे बाहेर निघाले मायावाले काही जमेच नाही कुठून झाडावून काही पोतच लागत नव्हता अशी परिस्थिती आहे आई आपणच चुकलो जी आपणच चुकलो एवढ्यासाठी आलो का जी आम्ही हे शिकवण्याकरता कयो संत महात्म्यांनी कयो वर्षापासून सांगितलं बाबाजी कयो वर्षापासून सांगितलं का असं करा लागते मले तेव्हा संत कळले ना तर मी तेव्हापासून सुरुवात केली मला तुम्ही सुरुवात कशी केली आमच्या मायबापाले आम्ही 9 जण आणि म्या म्हणलं मला एकच पाहिजे मी सुरुवात केली का नाही माया घडी बरी कबड्डीची टीम
आणि म्या सुरुवात केली तिथून. अरे नाही मांग चाल, काही खरं नाही. किती काही 10 असले तरी बकरीचीच कोटी आहे. 10 असले तरी बकऱ्याच्या कोटीत टाकणारच आहे. तू न का दिलं का? तुले समजते का? आम्ही थकल्यावर, मिशी पिकल्यावर, दात पडले, केस पिकले, बुद्धीची गेली आम्ही, वासने तुझ भोवती, किती जन्म घालावे आम्ही. वाचने तुझ भोवती, वाचने तुझ भोवती, किती जन्म घालावी आम्ही, किती जन्म घालावी आम्ही. हो गए संपेल का, हो गए संपेल का, भोगुनी होतील का कमी. वासने तुझ भोवती, वासने तुझ भोवती, किती जन्म घालावी आम्ही. हे काही संपणार नाही. पण त्या वासनेच्या पोटी जन्म घालत घालत आपला सत्यानाश करून बसतो आपण. आणि मग देवाच्या नामातही बसायला वेळ नाही. इकडे पुरं लग्न होते, सगळं होते, तर पुढं अजून बिगाड झाला की अजून मायच्याच मागे लागते की नातू पोचतू आणि लेकरू पोचतू. अरे कठीणच काम आहे. मोकळा होईन म्हणलं तेही नाही. पहा ह्या संसार असा आहे, हा संसार तुम्हाला मोकळं होऊ देत नाही. नाही, तो असा चिपकून ठेवते. कसंही वाटते माणसाले मोकळं होईल. अरे बाबा कधी कोणता वेळ येईल. आमचे वाघ महाराज जे आहे त्यांचे जवाई सुद्धा मरण पावले राजे. आज कसं तरी त्यांचा सगळं बराबर होतं. आता आई मोकळी होती, सगळं मोकळं होतं. आली का नाही थोडीशी जबाबदारी, लेकराची चिंता आली का नाही? नेम नाही आहे. मला पोरगी आहे, गॅरंटी आहे का सुरळीत गाडी चालन म्हणून? मग महाराज मग काय जी मग भागवत कीर्तनानं मग कसं होईल? मग असं झालं. अरे त्यानं पावर मिळते. आलं संकट त्याच्यावर, मांग थोडी पलटले, त्यालाही लढा देऊन आनंदानं चालू आहे. वा पोरगी तिथं आहे, इकडे आहे, आणि गुरुदेव डोक्यात आहे. गोपाल कृष्ण म्हणून तो डोक्यात ठेवा. याच्यात बसला पाहिजे. संकट लाखो येऊ द्या, घाबरणार नाही मन. मग जगून दाखवण्याची क्षमता निर्माण होते. त्याच्यासाठी भागवत कीर्तन आहे. भागवत कीर्तन म्हणजे तुम्हाला पैसे आणून देणार नाही. भागवत कीर्तन तुम्हाला देगाहारीनं पलंगावरी असंही करणार नाही. पण मात्र तुम्हाला मात्र, तुमच्या बुद्धीले मात्र, तुमच्या मनाले मात्र दृढ आणि निश्चयी बनवू शकते. तुमच्या मनाले मजबूत बनवू शकते. तुमच्या घरी किती काही मोठं संकट आलं तरी तुमच्या डोळ्यात अश्रू नाही येणार. येईन अंदरून. पण एक गोष्ट लक्षात येईल गाडगे बाबाची, का तुझं होतं तू न नेलं. ऐसे मरती कोट्यान कोटी, आय रडू एकट्यासाठी. कैसे मरती कोट्यान कोटी, काय रडू ये. हा इकडे बाय. काय रडू एकासाठी, काय रडू एकासाठी, काय रडू एकासाठी, काय रडू एकासाठी. ऐसे मरती कोट्यान कोटी, ऐसे मरती कोट्यान कोटी, काय रडू एकासाठी, काय रडू एकासाठी, काय रडू एकासाठी, काय रडू एकासाठी. हे गाडगे बाबा आठवते. मग गाडगे बाबा जर बा कीर्तनात पोरग पेलं, तो म्हणते असे मरतील बाबा कोट्यानं कोटी, आणि मी गेल्यावर काही जिवंत होणार नाही. ही बळ आपल्याला येते का? आमचे गाडगे बाबा असे म्हणून गेले. मग तेव्हा बळ आल्यावर मग आमच्यासारखाही माणूस मग नाही थांबून जाणार होतं, गेलं, जाऊ द्या आता. बाई काही काळजी करू नको. हे नातीन काही काळजी करू नको. आम्ही आहो तोपर्यंत लेकराला पंख फुटून जाते आणि तेही उडाले लागून जाते. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंख फुटेपर्यंत, फोडेपर्यंत आपण आहोत. नाही आसरा द्यायला नाही तर समाज आहेत तेथे. या जगामध्ये खूप सेवक मंडळी आहे, खूप दयाळू लोक आहे. या जगात दयाळू बी आहे, या जगात मागही वाढणारे आहे, या जगात निंदाही करणारे आहे, तर या जगात स्तुती करणारे बी आहे. आणि त्या निंदेलाही घाबरायचं नाही आणि स्तुतीलाही एकदम उडायचं नाही. स्तुती केली कोणी, घोडे महाराज खूप मस्त आहे, तुम्ही काय करायचं आहे बाबा, आमचं आम्हाला माहित आहे.
सकाळी उठा लागते 4 वाजता. तुम्हाला थोडी 8 वाजेपर्यंत झोपता तुम्ही. मस्त जमलं रे बा, मस्त. महाराज तुम्ही ठेका घेतला, पहा तुम्ही करा. म्हणजे आम्ही मजेत आहे का? तुम्ही झोपून आले का नाही करून, आहे ना? पण आम्ही गाडीचे ड्रायव्हर आहे, आमचा आवाज गेलाच पाहिजे सकाळी. तेव्हा म्हणा नाही रे बा, गोडे महाराजाचा आवाज धुळल्याली आला आणि गोडे महाराजाचा आवाज इकडेच आला, आम्हाला उठवलं बा सकाळी, जमलं. म्हणजे हे असं राहते. जर तुकडोजी महाराजाला एक दिवस सामुदायिक प्रार्थनेला जाण्याकरता वेळ झाला आणि महाराज भजनात म्हणते की ऐसी गफलत में मैंने तो आना ना था, जाने दिल को ये क्या हो गया. अशी भीती आम्हालाही कुठं कुठं वाटते. एखाद दिवशी जर झोपून राहिलो मी, एक पुण्यतिथी पहिले होते आणि नंतर गावागावात होते, सगळ्या गावाला शिकवाले. एकमेव संत आहे तुकडोजी महाराज, टाळ्या वाजून स्वागत करा. एकमेव संत आहे की आपली माझी जयंती करू नका, पण आपल्या गावाचा ग्राम जयंती उत्सव करा. ग्राम जयंतीचा घ्यावो नवा नवा ग्राम जयंतीचा मंत्र, घ्यावो नवा नवा देशात समता नांदवा नांदवा नांदवा. राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा नवा, राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा नवा, राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा नवा. एकाच्या महालात फुलतात बागा, एकाच्या महालात फुलतात बागा, दुसऱ्याच धड नाही राहण्यास जागा, दुसऱ्याच धड नाही राहण्यास जागा. अन्नासाठी फिरतो हा, अन्नासाठी फिरतो हा, नागवा नागवा नागवा. राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा नवा, राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा नवा, राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा नवा. देशात समता नांदवा नांदवा, राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा नवा, राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा नवा, राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा नवा. ग्राम जयंती म्हणजे समजले का तुम्ही? ग्राम जयंती म्हणजे समजले का? कोणाकोणाला समजते ग्राम जयंती? तुम्हाला लक्षात आला ग्राम जयंती? नाही, थोडंसं म्हणजे नाही आलं असतं तर मी आहे सांगायला, मी काय तुम्हाला विचारत नाही काही. पण ग्राम जयंती म्हणून समजलं का तुम्हाला? नसन आलं लक्षात? आलं का? गावाचा वाढदिवस. ग्राम जयंती म्हणजे काय आहे? जसं राम जन्म उत्सव, कृष्ण जन्म उत्सव, तसाच गाव जन्म उत्सव. ग्राम जयंतीचा मंत्र घ्याव नवा आणि देशात समता नांदवा. किती सोपा भाग आहे, पण लवकर नाही. आपल्या पुराचा वाढदिवस आला का किती येतात नटून गटून. ज्या दिवशी गावागावाचा वाढदिवस होईल त्या दिवशी हर धर्माचा माणूस नटून येईल. काय म्हणाल? माया गावाचा वाढदिवस आहे, माया गावाचा जन्मदिवस आहे, माया गावाचा वाढदिवस आहे. वाघ महाराज, मी 8 वर्ष गावाचा वाढदिवस केला माझ्या. तोपर्यंत गावातली एकही केस नाही गेली, तोपर्यंत गावामध्ये एकही वांदा नाही झाला, तोपर्यंत गावामध्ये दारूचा थेंब नव्हता. आणि कोरोना आला. आम्ही आता सध्या, तेव्हा त्यांचे सवंगडी काय म्हणा लागले, नाटक करून राहिला म्हणे, हे बोटावर राहते का म्हणे, याच्यावर राहते का म्हणे, याच्यावर चालला म्हणे असा कराले. बरं मग काय न राहिले, आम्ही काड्या लावल्या म्हणे खालून. आम्ही आहो म्हणे खालतून उभं, असं शंका वाटत असतेच ते माणसाले. मग अशा म्हणे, तर बरं बा ठीक आहे म्हणे, तुमच्या काड्या बराबर लावा, मी थोडीशी काढून घेतो म्हणे, मायही बोट दुखलं म्हणे. असं थोडंसं करत नाही तर ते अंगावर यायला लागला. नाही नाही, तूच कर अंगरी, बराबर आहे म्हणे. लक्षात ठेव जा, गावात जर एक जरी प्रचारक तयार झाला ना, एक तो महाराजाच्या विचाराचा पाहिजे आणि निस्वार्थ पाहिजे. तो म्हणजे ना जात, ना धर्म, ना पक्ष, ना पार्टी, ना पंथ,
एकदम सूर्यासारखा तेजस्वी पाहिजे तो. मी सांगतो तुम्हाला, गावातला एकही व्यक्ती भाजी नाही पडणार त्याला. म्हणजे सगळे म्हणन नाही बा बराबर असा याच्या वाटी जाऊ नाही, पेटून जाऊ आपण जळून जाऊ. सूर्याजवळ जाते का? सूर्याजवळ जाते का जी? नाही जात ना, नाही जाऊ शकत त्याच्याजवळ. तसा जर का प्रचारकही तेवढा पॉवरफुल आहे. 8वा अध्याय आहे याच्यामध्ये, प्रचार महिमा. बुद्ध भगवंताचा अध्याय टाकला, हाती न घेता तरवार बुद्ध राज्य करी जगावर. हे सामर्थ्यशाली प्रचाराचा प्रकार आहे. आज प्रचाराच्या माध्यमातून बाबासाहेबाला 170 देशामध्ये पाठवलं. हे काय आहे? प्रचार आहे. आणि आम्ही प्रचार न केल्यामुळे, आमचा प्रचार कमजोर ठरल्यामुळे एवढा मोठा महात्मा आपल्या जवळ आहे तुकडोजी महाराज, की जो अग्निशामक आहे या देशाला विझवण्याकरिता. अग्निशामक आहे. आमचा प्रचार कमजोर पडला, आमचे विचार कमजोर पडले, आमचा प्रचारक कमजोर पडला, आमचा प्रचारक आपसात भांडून राहिला. म्हणून आमचे महाराज आमचे जवळ जास्त दूर न जाता थोड्या ठिकाणी राहून राहिले. नाही तर अग्निशामक आहे. अग्निशामक विझवण्याचं सामर्थ्य आहे, मला तरी असं वाटते.